प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनचा चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी. तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही. हे अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे. आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे. मग मतदान गेलं कुठे? नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जे काही 2-3 दिवस आपण सगळे ऐकतोय आणि मीडियावरती पाहतोय, मनसेचे उमेदवार आहेत राजेश येरुणकर यांचं नाव आहे. दहिसर विधानसभेतून ते निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझ्या घरामध्ये आम्ही 4 सदस्य आहोत आणि आम्हाला 4 मतं पडायला पाहिजे, तिथे 2च मतं पडली. आणि अशा काहीशा गोष्टी त्यांना खटकल्यानंतर ते सांगू लागले की ईव्हीएमचं काय ते चार्जिंगच्याच सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप होता आणि त्या सगळ्या गोष्टी विषयी त्यांनी कुठं तक्रार केली होती, निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती की काय. आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना उत्तर देताना महानगरपालिका यांनी सांगितलं की तिथे 2 मतं नाही, तिथे 53 मतं आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. हे सगळं बोलल्यानंतर आता राजेश येरुणकरांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं की नाही मला माहित नाही, पण बहुतेक दिलेलं नाहीये. आणि ज्या काही 4 मतांची ते गोष्टी करतायत तर ती 4 मतं नक्की त्यांना कशी समजली की याची 4 मतं मला पडली नाहीत किंवा काय, या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं प्रश्नचिन्ह अनेक जण उभी करतायत. कारण त्यांचे जे कुटुंबातली लोक आहेत ते देखील सांगतात की आम्ही इथंच मत केलं होतं, मग आम्हाला तिथं लगेच पडलंच नाही. आम्हाला यादीत अशा याद्या बिद्या कुठं निघतात की काय मतदारांच्या देखील मला देखील माहित नाही की बाबा मी जर कोणाला वैयक्तिक मतदान केलंय आणि ते मतदान नक्की कुठल्या पक्षाला गेलं, यालाच गेलंय की त्याला गेलंय. आता हे जर मिळत असेल किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी कळत असतील तर मग मात्र एकन एक माणूस घावल सापडेल याच्यामध्ये कोणी कोणाला मतदान केलं. असं जर नाव टाकल्यानंतर समजत असेल की बाबा हा या माणसानं यांना बटन दाबले या पक्षात, तर असं नाहीये आणि असं नसतं. त्याच्यामुळे यांनी कशातून सगळ्या गोष्टी आक्षेपाच्या घेतल्या त्या समजलं नाही. यांनी इथं 53 मतं पडली असं महानगरपालिकेने सांगितलं. त्याच्यामुळं इथं काही स्पष्टीकरण त्यांना देण्याची गरजच नाही. आणि जो राहिला ईव्हीएमचा प्रश्न, त्या ईव्हीएमच्या प्रश्नावरती सुप्रीम कोर्टानं आजच कान उघाडणी केली सगळ्यांची. नुसतं हरला की ईव्हीएमच्या बोंबा मारताय आणि जेव्हा जिंकता तेव्हा अगदी डोक्यावर घेऊन नाचताय. त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील तथ्य नाहीये आणि खरोखर याच्यामध्ये तथ्य नाहीच. ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणाल तर निश्चित कसल्याही दर्जाचा किंवा कसल्याही प्रकारचा त्या मशीनमध्ये घोटाळा नाही. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाची प्रत्येक उमेदवाराची गेल्या वर्षीपेक्षा ती मतं 10-10, 5-5, 10-10, 20-20 हजारांना कशी खाली आली याच्यावरती जर आपल्याला स्पष्टीकरण व्यवस्थित जरा बोलायचं जर ऐकून घ्या काय काय झालं, नक्की कसं कसं झालं ते सगळं तुम्हाला सांगतो मी. राज ठाकरेंनी ज्या काही युटर्न बिटर्नच्या काय भूमिका घेतल्या त्या असोत, त्याच्याबद्दल काय आता बोलण्यात अर्थ नाही. मी मागेच्याही व्हिडिओमध्ये बोललोय. फक्त आता आपल्याला मतांवरती बोलायचं की मतं का घटली या मनसेची. मनसेसारख्या पक्षाच्या मतांविषयी आपण बोलतोय. आता जे महायुतीला मतदान झालंय ते मतदान हे लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणामध्ये झालं, कारण प्रत्येक स्त्रीनं अगदी बारीक विचार करून त्यांना दिलेलं मतदान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्व, कारण या निवडणुकीमध्ये विकासावरती याच्यावरती कुठला निवडणूक झाली नाहीये. या महाराष्ट्रातली झालेली निवडणूक महायुती म्हणजे हिंदू, महाविकास आघाडी म्हणजे मुस्लिम, याच फक्त एका याच्यावरती झालेली ही निवडणूक आहे. त्याच्यामुळे मनसेसारखा जो पक्ष बाजूला राहिला, कारण ही निवडणूक जर विकासावर झाली असती तर मग मनसे प्रकाश झोतामध्ये आला असता, पण इथं त्यांचा कुठे हेच नाही, लागलाच नाही. कारण या दोघांमध्ये जी काही चुरस होती त्यामुळे लोकांना दिसताना फक्त हिंदू मुस्लिम आणि महायुती महाविकास आघाडी असंच काही गोष्टी दिसल्या. मनसेची जी हवा फक्त प्रचारामध्ये होती ती त्या मधल्या काळामध्ये जो प्रचार थंडावला त्याच्यानंतर लोकांच्या डोक्यांमधून देखील ती निघून गेलेली दिसते आपल्याला. कारण जर एवढं जर असतो तर मग लोकांनी उत्स्फूर्तपणे मनसेला मतदानाने प्रतिसाद दिला असता, पण तसं झालेलं नाही. आता का झालं नाही, कसं झालं नाही त्याच्याविषयी आपण जरा बोलूया. महायुतीला जे मतदान झालं मी तुम्हाला सांगितलं, लाडक्या बहिणी चांगल्या नाही सगळ्याच उतरल्या. एकही लाडकी बहीण घरात राहिली नाही, सगळ्या बाहेर निघून आल्या आणि सगळ्यांनी मतदान केलेलं दिसतंय. हिंदुत्ववादी संघटना तर भयंकर पद्धतीनं पेटून उठल्या. मग ते वारकरी संप्रदाय असेल, खास करून शिवप्रतिष्ठान, भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS सगळ्यात मोठं काम बजावलंय. त्याच्यानंतर आध्यात्मिक संघटना असतील, या सर्व लोकांनी, मग संत असतील, देहू आळंदी ही सगळी लोक असतील, जे काही मोठे मोठे देवस्थान आहेत त्यांची जी काही
विश्वस्त आहेत आणि त्यांची जोडलेली लोक असतील. एक मोठा फटका बसला शरद पवारांना महाविकास आघाडीला, ती म्हणजे स्वामी समर्थांवरती केलेली टीका आणि शरद पवारांनी तिथं सगळ्या केलेल्या गोष्टी, त्याच्यानंतर उलेमाचं दिलेलं पत्र आणि त्या सगळ्या गोष्टी, दरांगे पाटलांचा फटका. तर मराठा समाज अख्खा तुटला तिकडून. संपूर्ण मराठा समाजाने एकाही मराठा समाजातल्या लोकांना तिथं मतदान केलं नाहीये. त्या दरांगे पाटलांची 4-5 कोण असेल ती सोडून हे सगळी माहिती तिकडे पळाली, कारण त्याला कळलं लोकसभेला आपण चुकी केली. कारण जे दिसलं चित्र ते नंतर अत्यंत घातक होतं. त्याच्यामुळं हे झालेलं यांना मतदान हे खरोखर आहे. त्याच्याबद्दल काही कुठला आक्षेप घेण्याची गरजच नाही, कारण आक्षेप जर घ्यायचा आहे तर मग कुठलाही पुरावा इथं कोणी देत नाही. फक्त मतांच्या गोळाबेरीज आणि या सगळ्या तफावतीने या सगळ्या गोष्टी सांगतात, पण त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का, बोलूया याच्या गोष्टी. पण मनसेचा जो काही मतदार ढिल्ला पडला, तो मतदार अगदी शेवटच्या काळामध्ये ढिल्ला पडला. अगदी शेवटच्या काळामध्ये मनसेचा मतदार हा, मनसेचा मी काय सांगतोय का, मनसेचा मतदार हा महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी जो काही 133 कायच्या जागा असतील किंवा 133 मधल्या 33 जर सोडून 100च पकडू आपण, त्या 100 जागांमध्ये सगळ्यात महत्वाचा महायुतीला जिंकून देण्याचा जर कोणाचा हात असेल तर तो मनसेच्या मतदाराचा आहे. आता तो का फुटला, कसा फुटला, त्याच्यावरती आत्मचिंतन पक्षाने केलं पाहिजे. कारण हा मतदार, जर मागच्या वेळेला राज ठाकरे म्हणत होते की माहीममधून 40,000 मतदार आहे, मग तो 40,000 माझ्या अमितला मिळेल किंवा अमित ठाकरेंना मिळेल, पण तसं झालं नाही. त्या 40 मधला 16 का काय त्यांना मिळाले किंवा काय मला देखील माहित नाही किती, पण बाकीचा जो फुटला कोणी असेल तो, कारण 40 त्यांना मिळाले नाही, मग तो मतदार नक्की कुठे गेला, कसा काय त्याला फोडण्यात आला, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण तोच मतदार महायुतीला लीडनं जिंकून देण्यामध्ये मला असं वाटतं यशस्वी ठरला आणि त्याच्यामुळं बाकीची यांची सगळ्यांची डिपॉझिट बाकीच्यांची जप्त झालेत आणि हे सगळे हारलेत. मनसेचा मोठा त्याच्यामध्ये वाटा, आता तो मनसेला कळला की नाही मला माहित नाही. आणि खास करून महाविकास आघाडीचा यांचा शत्रू होताच, पण तिसरा पक्ष नव्याने उभा राहणारा आणि प्रचारामध्ये मोठी हवा असणारा, जनतेमध्ये बऱ्यापैकी एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येणारा पक्ष म्हणून मनसे पक्ष उभा राहत होता. आता त्या मनसे पक्षाला महायुतीत घ्यायचं किंवा काय, तर फडणवीसांना भीती कशाची होती तुम्हाला मी सांगतो. या महायुतीवाल्यांना अजित पवार हे जर पडले तर त्यांची जागा भरण्यासाठी राज ठाकरे येतील. आता राज ठाकरे आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना प्रत्येक गोष्ट वाटाघाटीच्या कराव्या लागतील. म्हणजे त्यांचे 7-8-10 काय आमदार आले म्हणजे त्यांनी मनसेला फक्त एक हे देऊन ठेवलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला घेऊ. कशासाठी, की जर आपल्याला 10-12 जागांची कुठं गरज लागलीच आणि मनसेच्या जर आल्यात तर तेवढ्यात आपल्याला राज ठाकरेंना घेता येईल. पण ज्या प्रकारे या लोकांनी सूक्ष्म कामं केली खालीपर्यंत, त्याच्यामुळे मनसेची गरज लागलीच नाही, किंबहुना मनसेही शून्याचा आकडा देखील फोडू शकलेला नाहीये. मात्र या ठिकाणी ते बऱ्यापैकी मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. जसं मी तुम्हाला सांगितलं, मग ते लाडकी बहीण असेल, हिंदुत्वाचं मतदान असेल, सगळ्या गोष्टींमधून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं आणि जी काही लाडक्या बहिणीची जादू त्यांना चालवायची होती त्याच्या दुप्पट पद्धतीने ती चालली. आणि याच समकालीन त्यांनी मनसेची मतं खाण्याचा मोठा डाव राखला. याच वेळेला मनसेचा मोजून त्यांनी मतदार फोडलाय, अगदी मोजून बारीक सारीक हे करून त्यांनी मतदार फोडलाय. कारण ज्या प्रकारे बूथ रचना होती या पक्षांची, ती मोठ्या याच्यावरती पातळीवरती काम करत होती आणि याच्याकडे दिग्गज नेत्यांनी देखील लक्ष दिलं, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे अनेकांना माहित नसेल पण हे सत्य आहे. अगदी बूथ पर्यंत लोकांना आणेपर्यंत घरातून कड्या वाजवून अनेकांच्या लोकांना घेऊन ही सगळी लोक आलेली आहेत. मग ते पैसे दिलेत, काय दिले ते पुढची गोष्ट झाली. ते काय मनसेच्या मतदारांचं खास करून बोलतोय. आणि या मतदारांना अगदी सगळ्या गोष्टी करून बूथ पर्यंत अगदी याच्यापर्यंत नेईपर्यंत पैसे देऊन फोडलेली लोक आहेत. पैसे देऊन, साधं उदाहरण नाहीये. अविनाश जाधवांची जी काही मतं आहेत, ते अविनाश जाधवांची मतं काय 20-25 हजार ही सरळ केळकरांच्या खात्यामध्ये जातात. याचा अर्थ मनसेचा मतदार हाच विजयाचा खरा काना आहे. हे अनेकांना समजलं नसेल पण हेच आहे सत्य. पण तो मनसेचा मतदार फोडण्यामध्ये जे काही यश या महायुतीला मिळालंय ना, ते अप्रतिम आहे. कारण राज ठाकरेंना जर 1-2 जरी आमदार आले आणि त्यांना जरी घ्यायचं झालं सगळ्या गोष्टी, फडणवीसांनी काहीतरी शब्द दिले असणार, त्या निश्चित दिले असणार. मी तुम्हाला एवढं सांगतो इथून, फडणवीसांनी शब्द दिला असणार, शिंदेंनी नाही पण शिंदेंनी कुठलाही शब्द दिला नसणार आहे. अजित पवारांचा तर विशेष सोडून द्या, फडणवीसांनी दिले असणार आहे. पण या सगळ्या गोष्टी असतात, त्यांनी बरोबर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यात. अमित ठाकरेंना तर पाठिंब्याचं सोडून द्या, तिथं काही मिळालंच नाही. बाळा नांदगावकरांना ज्या पाठिंबा दिला, तो पाठिंबा देखील तिथं दिलेला त्यांनी दिसत नाही. आणि खास करून त्यांना देखील पाडायचं, कारण एकही आमदार त्यांना निवडून आणून द्यायचा नव्हता. आणि राज ठाकरेंच्या पक्षाची विल्हेवाट कशी लावायची याचा जाणीवपूर्वक त्यांनी सगळा विचार केलेला आहे. असं त्या राजकीय गोष्टी झाल्या, राजकारणाच्या गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टी मनसेसारख्या पक्षाला समजायला हव्या होत्या. कारण
ज्या लोकसभेमध्ये तुम्ही बिनशर्त पाठिंबा देता, बिनशर्त म्हणजे बाबा आम्हाला काय हे नाही, आम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तर राजकारणामध्ये असल्या गोष्टी चालत नाहीत आणि असल्या गोष्टीला स्थान नाही. जो कोणी राजकारणाला राजकीय चष्म्यातून पाहिजे तोच या निवडणुकांमध्ये, हे काय आजचं नाहीये देशाचं राजकारण, या देशामध्ये राजकारणावरती हा देश उभा राहिला आहे. हा देशच या धर्माच्या सगळ्या आधारावरती उभा राहिला, जाती व्यवस्थेच्या, वर्ण व्यवस्थेच्या आधारावर उभा राहिला. मग राज ठाकरे कुठल्या याच्यातून सगळ्या गोष्टी म्हणतात की हा देश कधीतरी जातीपातीतून बाहेर निघेल, काही होणार नाही. या देशामध्ये एक वेळ जात कमी होईल, कमी लोकांपर्यंत पोहोचली जाईल, लोक त्याला कमी जीवनामध्ये वापरतील, पण ती समूळ नष्ट होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कधीच समूळ न, जोपर्यंत आरक्षण येतं तेव्हा तर नाहीच होणार. पण धर्म ही गोष्ट अशी आहे, इथून पुढची प्रत्येक निवडणूक धर्मावर लढवली जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि राज ठाकरेंना तेच करायचं होतं, पण ते बाजूला झाले. ते जर त्याच वेळेला लोकसभेच्या वेळेला जर या सगळ्या पक्षांसोबत घुसले असते तर निश्चित याचा थोडाफार यांना फायदा घेता आला असता. पण असोच, हा सगळा मी जो काही मतदाराच्या गोष्टी सांगितल्या त्या निश्चित ठरवून केलेल्या आहेत आणि मनसेचा मतदार फोडण्यामध्ये या सगळ्या लोकांना बऱ्यापैकी यश आलंय. महाविकास आघाडीचा त्यांनी असेही दारुण पराभव केलाय आणि तो पराभव झालेला आहे त्यांच्या काही अनेक मोठ्या मोठ्या कारणांमुळे आणि ते त्यांना नडलेलं आहे, त्याच्यामुळे तो सगळा मतदार इकडे आला. पण मनसेचा जो काही मतदार त्यांना फोडायचा होता लीडसाठी, खास करून तो त्यांनी फोडण्यामध्ये सगळे यशस्वी झाले. त्याच्यामुळे ईव्हीएम, मनसेची काही लोक म्हणतात की ईव्हीएम, तर ईव्हीएमचं काहीही तिथं घेणं देणं नाहीये. जो काही मतदार फोडलाय त्याच्यावरती पक्षाचं आणि सगळ्या लोकांचं लक्ष असायला होतं. तिथं कुठंतरी हे कमकुवत होताना दिसतात. कारण जे काही मतदान शेवटच्या टप्प्यामध्ये झाले ना दुपारच्या सत्रानंतर, त्या मतदानानं सगळीत मोठी ही निवडणूक जिंकली, एवढं फक्त लक्षात ठेवा. अनेकांना ज्यांना कळायचं त्यांना कळलं असेल, ज्यांना नसेल कळायचं त्यांना बहुतेक ते सकाळी जाऊन पहिल्यांदाच बटन दाबाय घुसले असतील. पण जे शेवटला जातात ना त्यांना निवडणुकीचा खरा अंदाज येतो. जो अनुभवी मतदार आहे त्याला समजलं असेल मी काय म्हणतोय ते. या सगळ्या अशा गोष्टी झाल्या. ईव्हीएम मध्ये घोटाळा तर निश्चित नाही, मतदानाची फाटाफूट तर निश्चित झालेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं आवर्जून मला कळवा या सगळ्या व्हिडिओवरती.